या ठिकाणी मित्रांनो खालीलपैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर यामध्ये सूर्य, सूर्योदय, सूर्यास्त, सूर्यावर्त म्हणजेच सूर्यावर्त या ठिकाणी अशुद्ध शब्द आपल्याला बघायला मिळतो. तर चला पुढे जाऊया. यापैकी कोणती आकृती कुत्रा, मांसभक्षक, वाघ दर्शवते? तर यासाठी कुत्रा आणि वाघ हे दोघंही मांसभक्षक असतात, म्हणून मांसभक्षकचं मोठा वर्तुळ येईल आणि त्यामध्ये एक छोटं कुत्र्याचं वर्तुळ आणि एक छोटं वाघाचं वर्तुळ, एक छोटं कुत्र्याचं वर्तुळ आणि एक छोटं वाघाचं वर्तुळ अशा पद्धतीची आकृती आली पाहिजे. आता या ठिकाणी उत्तरामध्ये ही आकृती किती नंबरला आहे ते आपण बघू. 3 नंबर सी ही जी आकृती आहे ही बरोबर येईल, कारण कुत्रा आणि वाघ हे दोघेही मांसभक्षक असतात म्हणून. यानंतर आपण आता वळतोय पुढील प्रश्नाकडे. व्हिक्टोरिया स्मारक हे टिंबटिंब येथे स्थित आहे. तर मित्रांनो व्हिक्टोरिया स्मारक हे कोलकाता म्हणजेच कलकत्ता जी पश्चिम बंगालची राजधानी आहे त्या ठिकाणी स्थित आहे. तर पर्याय क्रमांक 4 डी कोलकाता हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. हा पुढचा प्रश्न मानसशास्त्राचा आहे. शिकवण टिंबटिंबद्वारे देता येऊ शकते. ब्रेन वॉशिंग, एखाद्याच्या विचारधारेमध्ये संपूर्णपणे बदल करणे, एखाद्याच्या विश्वासामध्ये संपूर्णपणे बदल करणे, हे तीनही पर्याय बरोबर आहेत. चौथा पर्याय वरीलपैकी सर्व, हा चौथा पर्याय असल्यामुळे वरीलपैकी सर्व हेच उत्तर बरोबर आहे. कारण ब्रेन वॉशिंग, एखाद्याच्या विचारधारेमध्ये संपूर्णपणे बदल करणे, एखाद्याच्या विश्वासामध्ये संपूर्णपणे बदल करणे हे सर्वच्या सर्व बरोबर आहेत. या सर्व पद्धतींनी आपण शिकवण देऊ शकतो. ठीक आहे. तर आता परत वळूया पुढच्या प्रश्नाकडे. दिलेली अदलाबदल चिन्हे अधिक आणि भागिले तसेच आकडे 2 आणि 3 हे बदलून हे मूल्य आपल्याला काढायचं आहे. तर ठीक आहे, 8 अधिकच्या जागेवर भागाकार घ्यावा लागणार आहे. 4 गुणिले 5 भागिलेच्या जागेवर अधिक 2च्या जागेवर 3 घ्यायचं आहे आणि वजा 2 अशा पद्धतीने हे समीकरण आपल्याला मांडावं लागणार आहे. 4 1 4, 4 2 8 आणि 2 पंचे 10 अधिक 3 वजा 2, 10 अधिक 3 13 वजा 2 11 अशा पद्धतीने याचं उत्तर येणार आहे मित्रांनो 11. तीन वजा 2 अधिक 10 देखील तुम्ही करू शकता, पण 10 अधिक 3 वजा 2 करणं सोयीस्कर जातं, म्हणून तशा पद्धतीने आपण करूया. किदांबी श्रीकांत हे टिंबटिंब या खेळाशी संबंधित आहेत. तर मित्रांनो किदांबी श्रीकांत हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. किदांबी श्रीकांत हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. ठीक आहे. चला, मुलांना शिकविण्याची सर्वात उत्तम शिक्षण पद्धत म्हणजे त्यांना एखादी गतिविधी कशा प्रकारे केली जाऊ शकते त्याचे वाचन करून घेणे, एखादी गतिविधी कशा प्रकारे केली जाऊ शकते त्याबद्दल लिहून घेणे, एखादी गतिविधी केली जात असताना तिचे निरीक्षण करणे आणि गतिविधी त्यांनी स्वतः करणे. सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक डी गतिविधी त्यांनी स्वतः करणे. कारण या ठिकाणी कृतीयुक्त अध्ययन आहे मित्रांनो आपल्याला, त्यामुळे विद्यार्थी स्वतः कितपत कृतीयुक्त राहतात त्याला महत्त्व असतं, म्हणून गतिविधी त्यांनी स्वतः करणे हाच पर्याय सर्वाधिक योग्य आहे आणि बरोबर देखील आहे. या ठिकाणी गणिताचा प्रश्न आहे हा. तर वर्गमुळात 49/25 हे करू आपण सरळ वर्गमुळा 49चा वर्गमूळ 7, 25चं वर्गमूळ 5 अधिक परत वर्गमुळात 9 आणि 6
या दोघांचा वर्गमूळ घालवण्यासाठी आपण त्यांचा वर्ग करू आणि वर्गमूळ कट करून घेऊ. मित्रांनो, या ठिकाणी वर्गमूळ कट करण्याची आवश्यकता नव्हती. सरळ वर्गमूळातून बाहेर काढलं असतं तरी चाललं असतं. असो, जाऊ द्या, आपल्याकडून झालं ते आता. 7/5 अधिक 9/6 ह्या दोघांचा पाया वेगवेगळा आहे. ह्या दोनही अपूर्णांकांचा पाया हा वेगवेगळा असल्यामुळे आपल्याला तो समान करून घ्यावा लागेल. त्यासाठी 6ने 7 पंचमांशला गुणू व 5ने 9 षष्ठांशला गुणू. 6 आणि 7 42 अधिक 5 9 45 भागिले 5 × 30 बरोबर. आणि या ठिकाणी 42 अधिक 45 होतात 87. 5 आणि 2 7 4 आणि 4 8 87. 87 भागिले 30 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 सी, पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे. 87 भागिले 30 हे बरोबर उत्तर आहे. सर्वांना कळलं असेल अशी अपेक्षा आहे. आता आपण जातोय पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न, तर हा पुढील प्रश्न आहे की येन हे टिंबटिंब देशाचे चलन आहे. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की येन हे जपान या देशाचे चलन आहे आणि या ठिकाणी पहिलाच पर्याय आहे जपान. त्यामुळे खाली बघण्याची आवश्यकता नाही. तरी आपण पाहूयात खाली कोणते पर्याय आहेत. चीन, बेल्जियम वगैरे पर्याय खाली दिलेले आहेत. ठीक आहे, पण जपान हे उत्तर बरोबर आहे, त्यामुळे ते आपण टिक करतोय. चला पुढे. गणेश या शब्दाची संधी सोडवा. आता गणेश या शब्दाची संधी होते मित्रांनो गण अधिक ईश. अशा प्रकारची ही संधी होते, गण अधिक ईश. गणेश म्हणजे त्याला आपण गणेश म्हणतो. ही अशी संधी गणेश या शब्दाची होते. तर आपल्या सर्वांना कळलं असेल की गणेश या शब्दाची संधी कशी होते. त्यामुळे पर्याय क्रमांक बी 2 हे बरोबर उत्तर आहे. तर आजच्यासाठी आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला 10 पैकी किती गुण मिळाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा.